एन आर वॉरियर्स हा मॅच एन आर वॉरियर्स टीम एक मॅच जिंकली आहे आणि एक मॅच पराभूत झालेत मी म्हणेन बाबल पॅन्थर्स आणि त्याने घेतली आहे बॅटिंग. पावसाचं रिमझिम आगमन देखील झालेलं आहे मॅचला. इथे मजा येईल. आमच्या समय जोडले गेले. आपण स्पर्धा पाहतोय पीटीसी लाईव्ह. पंचांना देखील स्वागत आहे. जबरदस्त आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून चांगलं काम आपण करतोय. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा स्वागत आहे. बॅटिंग साठी दोन फलंदाज मैदानामध्ये आहे. पहिला बॉल फिरवलाय बॉल जाईल इथे. काय प्रयत्न केले होते. हाताला इथे चटका देऊन जाईल. सीमारेषेच्या बाहेर आल्या त्या पहिल्या बॉल वरती केलंय स्वागत. पहिल्या बॉल वरती केलंय वेलकम. आलाय तो दमदार षटकार. कोण आहे बॅटर. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी पोहोचवा यार खेळाडू. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. विजय चव्हाणच्या बॅट मध्ये निघालाय. हो गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉल थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला. आलाय तो इथे डॉट बॉल आलाय. काय यार पहिल्या बॉल वरती षटकार जरूर ठोकला होता परंतु दुसरा बॉल आलाय डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बॉलर पाहतोय पियुष कदम. तर दुसऱ्या एंडला बॅटिंग साठी सुजित आपण पाहतोय. चांगले बॅटिंग लाईन आहे खरं तर. बॅटिंग करणारी टीम पाबल पॅन्थर्स एक मॅच पराभूत झालेत. सुरेख आलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. बराच काल बॉल हवेमध्ये. काय होईल काय घडेल. ओ माय गॉड कॅच सुटली आहे यार. बॅटिंग पहिला षटकार ठोकला तर त्या फलंदाजीची कॅच सुटली आहे आणि ही कॅच आता कुठपर्यंत घेऊन जाईल या इनिंग्सला या मॅचला. कारण का महत्वपूर्ण फलंदाज ज्याने षटकार ठोकलाय त्याचा सुटलाय कॅच. गोलंदाज वाताच नाराज आहे तो कारण तर कॅच सुटल्यानंतर कॉन्फिडन्स आपला थोडासा खाली राहतो. चॉक केला होता ब्लॉक केला होता आणि फलंदाज काय झालंय नक्की काय झालंय. बॅट लागले कदाचित आणि हिट विकेट. फलंदाज झालाय बाद. बॅट लागले. चला दोन्ही टीमचे 12 मॅन. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग टीमचा आहे बॉलिंग टीमचा पाठवायचा आहे. काय यार बॉल टाकला होता ब्लॉक केला होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि काय जबरदस्त यार बॉलिंग. इथे समजदारीचं क्रिकेट करत असताना गोलंदाज पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला होता पहिल्या बॉल वरती पण दुसऱ्या बॉल वरती तसा स्ट्राईक लावला होता खरं तर फलंदाज सुजित आणि त्याला ब्लॉक केलाय आणि तो बाद झालाय. चिंता वाढत जातील. मागची मॅच आपण पराभूत झालाय. तिथून तुम्हाला चांगले प्रयत्न करायचे. नव्याने उठायचंय नव्याने पेठायचंय. ये क्या हो रहा है बाहर जाओ भैया ये आपका नहीं है काम. ये देखो तो इनको कोई कुछ नहीं कह सकता. ये बारिश में भीग सकता है खेल सकते हैं नाच सकते हैं. बॉलर तयार होतोय. चांगली गोलंदाजी आहे. हॅप ट्रॅकर वळवण्याचा प्रयत्न केला राहिला. सचिन नो मॅच लँड मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. बॉल निकाली गिर की तोही देखील फिरलाय आणि बॉल चालला इथे दणदण करीत परंतु चांगले अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. लाचच्या मोमेंटला लाचच्या क्षणाला बॉलला रोखलं आणि मिळाले आहेत त्या या बॉलवरती एकूण 3 धावा. 3 धावा मिळायला गेल्या. पावसाचं इथे जोरदार आगमन सुरू आहे. आई आपका इंतजार जा. क्रिकेट मधलं पावसाळी क्रिकेट मधलं तर पाऊस आणि तो पाऊस प्रत्येकाला हवा आहे. आता या रिमझिम पावसामध्ये खरं तर आता खेळाडू देखील भिजले जातील. आता बॉलिंगची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. बॉलर तयार होतोय. बॉल आपटलाय अधिक उचलीचा बॉल. एक्स्ट्रा थोडासा बॉम्ब होतोय. पंच सांगतायत की व्हाईट बॉलचा हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा बॉल व्हाईट आहे आणि एक अतिरिक्त धाव. टोटल आपण पाहतोय धावा आतापर्यंत. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पियुषला पाहतोय ते एकूण 11 धावा. एक विकेट जरूर घेतली आहे. बॅटिंग साठी फलंदाज समीर तयार आहे. ओहो बॅटचा ओपन चेहरा केला होता परंतु आली आहे ती एक सिंगल. यस बॅट कट आहे. सिंगल मिळते. बॅटचा थोडासा हिस्सा लागलाय आणि एक सिंगलची मदत ओव्हरची होतीये. समाप्ती आणि बघता बघता एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता पाबल पॅन्थर्सने आणि टीमची टोटल झाली आहे
एकूण 12 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. 12 धावा जमवल्या गेल्यात. दुसरं षटक आपण बघतोय. त्याला थोडंसं स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. वेळ नाहीये, वेळ आपल्याकडे नाहीये, वेळ कमी आहे. कारण का आजचा जो लॉट आहे, जितक्या मॅचेस आहेत तितक्या आपल्याला खेळवायचे आहेत. खूप चांगलं आहे नियोजन. मॅच इथे रंगात होतीये. बॉलर नेम सचिन मोरे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज विजय चव्हाणला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विजय चव्हाण. सचिन मोरे, ओ माय गॉड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. गोलंदाजी कला, गोलंदाचा गोलबाला ठोक डीजे. डीजे मास्टर देखील ते का पाऊस आला त्याचा देखील बेकार काम आहे. धावा आतापर्यंत पाहतोय स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल सचिन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. राज बॅटिंग साठी गेलेले आहेत. चांगली बॉलिंग स्पेल इथे पाहायला मिळते. ओ हो, पुन्हा एकदा सुरेख बॉल, अगदी पुढ्यात पडला बॉल आणि आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. आता पावसाचा जोर देखील वाढलाय. दहीहंडीचा सण आहे म्हणून पाऊस हवाय प्रत्येकाला. आता नक्कीच दहीहंडी अगदी या 2-3 दिवसात दहीहंडीचा सण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला आहे, टप्पा चांगला आहे, चांगली गोलंदाजी होतीये. भेदक मारा होतय. फलंदाजाला काही समजेना बॉल काय करावं, कसं करावं, कशा धावा आणाव्या. आता मोठे फटके येत नाही तर सिंगल डबल घ्या. सेटअप तयार करा. भागीदारी साझीदारी ही खूप महत्वाची असते. ते फलंदाजांना करावं लागेल. एकाने केली ती कामगिरी, दुसऱ्याने केली ती भागीदारी आणि सर्व एकत्र मिळून करतात ती जबाबदारी. ही जबाबदारी आणावी लागेल. मिडॉन मध्ये काय होत आहे, काय घडतंय. अरे बेकार. धडपडला, उठला, पळाला, पर बॉल हातामध्ये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तोही देखील धडपडला. गोलंदाजीची कमाल धमाल. फलंदाज बाद. ही जावली ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. खरं तर दक्षिण जावली रबल बॉल प्रीमियर लीग. या गोष्टी होत जातील. डान्स झाला पाहिजे. मॅचला मजा येईल, स्पर्धेला मजा येईल. विकेट गेली आहे. फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर तुषार मैदानामध्ये दाखल होते. धावा होत नाहीयेत. 12 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉल डॉट टाकलेत. ओ हो, आडव्या बॅटने फिरवलाय आणि बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. सक तर्रार चौकार. डीजे थँक्यू डीजे. खरं तर आहो शेट लय दिवसानं झाली या भेट. खरं तर शैलेश जाधव तुम्ही देखील नक्की आपण गावाला देखील समालोचन करण्यासाठी गेलो होतो. मी देखील गेलो होतो त्या प्रीमियर लीग मध्ये. आणि खरं तर अवकाळी पाऊस होता त्याने पावसाने खरं तर ती स्पर्धा बरखास्त करून टाकली. परंतु ही नवीन उमेदीने ही करी आपण खूप छान अशी नवी मुंबई नगरीमध्ये स्पर्धा पाहत आहोत. चांगले इथे डीजेची साथ देखील लाभते. आता डान्सर देखील उपलब्ध झालेत बॉर्डरलाईनच्या बाहेर. परंतु आपलं देखील स्वागत आहे. मामा प्लीज आपण स्टेजवर बसा. बसून घ्यावं आपण. काय झालं मैदानामध्ये बसायचं आहे आपण मामा. पाऊस पडतोय. बसून घ्या आपण. आपलं देखील स्वागत आहे. टीमची टोटल आतापर्यंत पाहतोय त्या 16 धावा. बॉलर तयार होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेट बॉल थोडासा थांबलाय, थकलाय.
सिंगल मिळते या बॉलवरती आणि एक सिंगलच्या मैत्रीने आपण बघतोय सचिनचं षटक अप्रतिम राहिलंय. कारण का सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये कोणती धाव दिली नव्हती, त्याच्यामध्ये 2 विकेट महत्वपूर्ण घेतल्या होत्या. 5व्या बॉलवरती जरूर ते फाईट लेग रिझल्टमध्ये चौकारलाय आणि आता आले ते सिंगल आणि अशा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर कार्डवरती. 3 फलंदाज आक्रमक बाद झालेत. खरं तर जबाबदारी वाढल्या गेल्या समीर आणि तुषारवरतीने टीमची टोटल झाली आहे. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर झालाय ते एकूण 17. कुणाला बसेल खतरा, कोण करेल नखरा या मॅचचा. चांगला यार खेळ चाललाय, चांगला खेळ चाललाय. अक्षय सेलार बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता अक्षय सेलारने. चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग अटॅक स्पिल पाहायला मिळाला. समोर आपण पाहतोय बॅटर सध्या समीर. वेगळा स्कोप खेळलाय, बाहेर काढले तलवार, बाव चाललाय सीमारेषेच्या लगेच, परंतु 2 धावा इथे सहज मिळतील. 3ऱ्या धावाचा प्रयत्न करतील का, नाहीये. 2 धावा इथे सहज मिळतील. बघतो हलक्या हाताने सॉफ्ट हँड खेळला होता, लो फुलटास होता, दिशा दिली होती या बॉलला. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. थेंबे थेंबे तळेचे पाऊस थोडासा थांबलाय. आता मुभा असेल फलंदाजांना की चांगले स्ट्रोक खेळायचे, परंतु स्ट्रोक येणं तितकं महत्वाचं. गोलंदाजी अप्रतिम चाबूक राहिली आतापर्यंत. सुसाट गोलंदाजी राहिले. 2 षटक 17 आणि पहिल्या बॉलवरती 2. अक्षय तयार. ओ आलाय आलाय एक मनमोहक मस्ती भरा शॉट. दे धक्का ले चक्का, लाइन से भटके तो इस तरीके से पड़ेंगे 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 फटके ठोक दिए. आली, चंद्र आली, अजून बरंच काही बाकी आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल आतापर्यंत होती ते 25 धावा. आता रिदम मध्ये आहे, फलंदाज मोसम मध्ये आहे. रडार मध्ये बॉल दिला की नक्कीच बॉलची बाहेर जाणार. चांगली बॅटिंग आता होतीये. अक्षयला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 2 बॉल मध्ये 8 धावा कुठल्या गेल्या. टीमची टोटल झाली आहे ती कुणा 25 धावा. इथे काय तर व्हेरिएशन केलंय. चेंज ऑफ द पेस, टप्पा नव्हता, चुकीचा टप्पा वापरला गेलाय. दबाव, धडपण, समोर नाव आहे दहशत अर्थातच समीर. वाईड बॉलचा इथे कॉल आलाय. लेस्टम बॉल सोडून गेलाय. एक अतिरिक्त धाव आपण पाहू शकाल. अतिरिक्त धाव वाढली गेली आहे. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. उंचच उंच, लांबच लांब, हवाई सफर मिळतील त्या. 6 6 6 6 ठोकलाय दमदार षटकार. ऑन फायर सिस्टम चांगली ठेवली आतापर्यंत त्याने. बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा त्याच्या बॅटमध्ये चांगल्या पद्धतीने आल्या. टीमची टोटल आपण पाहतोय एकूण धावा झाल्या स्कोर कार्ड वरती त्या 32 धावा. 32 लॉस ऑफ 3 विकेट. बॉलर तयार होते पुन्हा एकदा पाहू शकाल तुम्ही. चांगला इथे फटका पाहू शकाल. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक तोपर्यंत दुसरीचा केलाय प्रयत्न आणि बघता बघता डोळ्यांच्या नजरेच्या समोरून घेतलेल्या ह्या 2 धावा. काय यार, गुड रेडी द बिटवीन द विकेट. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. क्रॉस करून गेला तसा गोलंदाजाला आणि लॉंग ऑन मध्ये मिड ऑन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. ते पाहिलं दोन्ही फलंदाजांनी आणि गुड रनिंग द बिटवीन द विकेट. डोळ्यांमधला इशारा सर्व स्पष्ट झाल्या आणि तिथून मात्र 2 धावा मार्ग करत असताना टीमची टोटल 34 धावा आतापर्यंत. चांगल्या रिदम मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. खरं तर समीर एखादा बर्फाचा खडा ठेवलाय. शांत पद्धतीने, शांत विचारानं, विचारपूर्वक संघर्ष योद्धा सध्या समीर मी म्हणेन. चांगली बॅटिंग. ओहो, इथे मिसनांडिंग स्ट्रोक. गोलंदाजीच्या फॉलो थ्रो मध्ये फलंदाज होतोय पाप. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मिठाई में शक्कर नहीं तो खाने में क्या मजा, और मैच में ऐसे
टक्कर नहीं तो देखने में क्या मजा, ठोक डीजे। प्रयत्न बॅटचा काहीसा हिस्सा लागला, परंतु जोर जरूर लागवला होता, परंतु फलंदाज पास झालाय। महत्वपूर्ण तो लीड करत होता, 3 नंबर साठी गेला होता, चांगली बॅटिंग केली आहे आणि धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय 34 वरती 4 गडी बाद झालेत। नितेश बॅटिंग साठी गेले आहेत, यश मिळालंय गोलंदाज अक्षय याला। अगदी 2-3 बॉल वरती कुठला होता याला, ओ हो काय बॉल टाकलाय, काय वेग दिलाय, काय टप्पा टाकलाय। आता टप्पा शोधला गेला, एखादं नाणं ठेवावं, त्याच नाण्यावरती तो बॉल पडावा, रफ्तारानं निघून जावा, तेच घडलंय। ओव्हरची झाली आहे समाप्ती, 30 षटकांचा मॅच समाप्त झालाय। चांगल्या सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करणार टीम पाबल पॅन्थर्स आणि टीमची टोटल आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 39 धावा। तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया डीजे। एनआर वॉरियर्स आणि पाबल पॅन्थर्स, एनआर वॉरियर्स टीमचे मालक नितीन दादा चिकणे, पियुष कदम आपण पाहू शकाल। ओह चांगला बॉल इथे होता, परंतु दिशा कदाचित खराब असेल। व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय आणि पाबल पॅन्थर्सचे मालक योगेश दादा आणि त्याचबरोबर समीर दादा। धावा आल्या त्या स्कोर कार्ड वरती, या 2च्या सहाय्याने 36 धावा स्कोर कार्ड वरती। आता 12च्या रनरेटी चाललाय। सुरेख इथे बॉल पाहू शकत वेळेनंतर कार्पेट बॉल थोडासा थांबलाय, मिडॉनचा क्रेडिट गेलाय, घसरलाय, उठलाय, फेकलाय। याच खरं तर रबर बॉल क्रिकेट मध्ये आता थोडंसं चिकट झालाय, पाऊस पडतोय, पाणी आहे आणि त्याचा अभाव कदाचित क्षेत्ररक्षकाला होऊ शकतो। 2 धावा 1 सिंगल कंप्लीट होतीये आणि टोटल आतापर्यंत झाले त्या 38 धावा, 4 विकेटचं नुकसान आपण पाहतोय। 4थं षटक आपण पाहू शकाल, पियुष पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे। पहिल्या षटकामध्ये 12 धावा एक विकेट घेतला आणि आता वैयक्तिक दुसरं षटक पहिल्या बॉलवरती आहे। व्हाईट बॉल इथे सरळ फटका केलाय, लॉंगाचा क्षेत्ररक्षक आलाय बॉल वरती, झडप मारली आहे, चांगली फिल्डिंग होतीये आणि आल्या त्या धावा त्या 2 मात्र। यार आता बॅटचा स्पीड वाढवला जातोय, कारण का आता काही ओव्हर शिल्लक आहेत, काही बॉल शिल्लक आहेत आणि या ओव्हर मध्ये या बॉलवरती तुम्हाला धावा जमवायच्या आहेत। तो प्रयत्न आतापर्यंत राहिलाय, 2 धावा इथे अर्जित केला, टीमची टोटल झाली येते 4/40। गोलंदाज तयार पियुष, ओहो हलक्या हाताने सॉफ्टने केला, रिबेस्ट कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळते, दुसरी धावेचा घेतलाय जोखीम, बघता बघता इथे 2 धावा तर पुढे गेल्यात, बॉल शोधला गेलाय, बॉल मिळालाय, फेकलाय, पुन्हा एकदा इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात। यार 2 वरती आता जोर ठेवलाय, जोर ठेवावा लागतो मोठ्या फटक्यांसाठी, जोर ठेवावा लागतो सिंगल डबल साठी आणि तेच मैदानामध्ये राऊंड फिगर करून धावा आतापर्यंत त्या 42 धावा, 42च्या 62 होणं तितकं महत्वाचं। चांगली बॅटिंग होतीये, 2 धावांवरती आता 3 बॉल मध्ये पाठीमागच्या 2-2 अशा धावा घेतल्यात, म्हणजे आता फलंदाज सेट आहे आणि आता सेटअप तयार केलाय, कारण का 2-2 धावा आल्या आहेत। पियुषला पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, यावेळेस बॅट नाही केल्याचा लास्ट टपला बॉल चाललाय, चकमधील नाही, अडवलाय बॉल, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय। एक सिंगल मिळतीये, 2-2 धावा जरूर काढला, यावरली सिंगल मिळतीये, सिंगलची मदत, टोटल आतापर्यंत 43 रन्स। तिसरं षटक आपण 4थं षटक पाहतोय, 3.4चा खेळ समाप्त झालाय, अजून एक षटक बाकी आहे, एकूण 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये किती धावांचा इथे कहर लावला जाईल या मॅच मध्ये। ओहो हलक्या हाताने केलाय, लॉंग बॉल सीमा रेषेच्या बाहेर आला होता, परंतु बॉल निघून गेलाय, 4 धावेंसाठी।
चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये आहे. दोन्ही फलंदाज सेटल्स आहेत. दोन्ही फलंदाज चांगले बॉल खेळलेत, परंतु आता मोठे फटके आणायचे आहेत, मोठे फटके लगवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पियुषला आपण पाहतोय. हे मी म्हणेन आता सध्याचं मागणी तरी षटक होत आहे. ओ स्कोर लेगचा फटका, गोली सारखा बॉल निघून चाललाय. ढिचक्याव ढिचक्याव ढिचक्याव. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. आणि बॉल काय झालं नक्की, काय चौकार आहे की षटकार आहे? चांगली बॅटिंग होतीये. काय घडलंय मैदानामध्ये? बॉल ट्रॅव्हल झालाय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. आणि पंचांनी दिलाय की हा बॉल चौकार आहे. आणि चौकाराची सहाय्यता, चौकाराचं योगदान, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आणि टीमची आपण पाहतोय टोटल झाले स्कोर कार्ड वरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा. स्लॅगवर आहे. पुन्हा एकदा पाऊस आलाय. पावसामध्ये जोर नाहीये, परंतु फलंदाजांना आता खरं तर जोर काढावा लागेल. 51 धावा स्कोर कार्ड वरती. तोपर्यंत आपण जाऊ एक सुमधुर संगीत डीजे. एकावन्न धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. बॉलर तयार होत आहेत. हो चांगला बॉल इथे रिलीज केलाय पाहू शकाल तुम्ही. बॅटचा फुटवर्क चालणं खूप महत्वाचं असतं बॅटिंग करत असताना. इथे धावा मिळतील ते आतापर्यंत 2 धावा. चांगला बॉल, वेग बघता बॉल तुमच्या पाठीमागे. 2 धावा मिळायला गेला. टोटल आपण पाहतोय 53 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 5 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज समीर. तुषार आणि नितेश 2 फलंदाज बॅटिंग साठी. 53 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषार आणि नितेश धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉल वरती आल्या 2 धावा. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेस. बॉल आलाय तो डॉट बॉल. काय यार, बॉलचा टप्पा पाठी ठेवला. गतीमध्ये परिवर्तन, गती कमी केली आहे आणि आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलने प्रश्न वाढले जातील कारण का धावा आतापर्यंत इतकी कमी आहेत. 53 धावा. पहिल्या 2 मॅचला सुरुवात जबरदस्त. ओह पुन्हा एकदा चांगला बॉल. फटक्याला चेक केला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे राहिली आहे या ओव्हर मध्ये. क्रमांक 5 मध्ये समीर टीमचा कॅप्टन आहे. लेफ्ट हँड बॉलर. जास्त समजत नाहीये खरं तर राईट हँड बॅटरला. डोक्याचा ताप राहिला. हे वेगळा स्टँड असतो, वेगळा मंच असतो आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली. 3 बॉलच्या पाठीमागे बॉलर तयार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. फुटवर्कचा वापर केला होतोय. काय होईल, काय घडेल? सिलेंडर केलंय, सुसाइड केलंय, टॅग केला. विकेटचा फलंदाज होईल बाप. वेग होता या बॉलला. डायरेक्ट हिट नाहीये. सिंगल अजिते सिंगल मिळते. बाईच्या माध्यमातून एक सिंगल. शेवटचा बॉल असणार आहे आणि शेवटच्या बॉल वरती खर तर टार्गेट सेट केले जाईल या मॅचचं. 54 धावा. 54च्या 60 होतील का? एक मोठा ब्लास्ट हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाबल पातळ सो आलाय. मोठा आलाय, लेट आलाय पण थेट आलाय. जबरदस्त हाय अँड हँडसम बिग क्वालिटी. दर्जेदार आला ही ते ब्लास्ट षटकार.
महाकाली वॉरियर्स आणि काळेश्वरी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या प्लीज लगेच यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या लवकर. खूप चांगली आपण स्पर्धा पाहतोय. सकाळच्या सत्रापासून दुपारचं सत्र सध्या चालू आहे. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची जपणारी स्पर्धा म्हणजे ही प्रीमियर लीग. चला या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि आपण टॉस करीत आहोत. या किरण दादा या आपण. किरण दादा यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. आम्ही टॉस करतोय लगेच यायचं आहे कारण का पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत तिथे आलेले आहेत. चांगला खेळ त्यांच्यामध्ये देखील पाहिला जाईल. महाकाली वॉरियर्स आणि श्री काळेश्वरी 11 या दोन दर्शकांच्या संघान इथे टॉस केला जातोय. टॉस इथे जिंकलाय महाकाली वॉरियर्स. आतापर्यंत किती मॅचेस झाल्यात आणि खरं तर आपला निर्णय काय आहे? आम्ही प्रथम फलंदाजीच करू. फलंदाजी करायला 5 षटकांचा मॅच. पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना किती धावा जमवल्या मॅच मध्ये? 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिला मॅच तुम्ही पराभूत झालाय परंतु आता प्रयत्न कसे असतील? ही मॅच आम्हाला जिंकायचीच आणि आम्ही जिंकू नक्की ही मॅच. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ काळेश्वरी टीम्स आपण खरं तर टॉस इथे पराभूत झालात. खरं तर टॉस जिंकला परंतु त्यांनी बॅटिंग घेतली आहे. तुम्ही टॉस आता तुम्हाला बॉलिंग करायची आहे. 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत रोखला बाल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यांना. आतापर्यंत मॅच किती झालं आणि त्या मॅचचा रिझल्ट काय? आमची दुसरीच मॅच आहे. पहिली मॅच आम्ही देखील पराभूत झालो आणि आता ह्या मॅचला चांगलं करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे दोन्ही टीम इथे एक मॅच पराभूत झाल्यात आणि आता खरं तर ते नव्याने पेटतील, नव्याने उभं येतील. ती मॅच नक्की चांगल्या पद्धतीनं मॅच होईल परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आवाजामध्ये करूया आपण फेरबदल आणि आवाजामध्ये फेरबदल करत असताना पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट के महाबळेश्वर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र, आमचे सहकारी मित्र शैलेशजी जाधव सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात अतिशय सुमधुर आवाज आणि आपण चर्चा केली ना तर या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. असं म्हटलं आता की महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचं लेणं पांघरलेला हा महाराष्ट्र. असं म्हटलं आता ना की संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या खऱ्या अर्थाने संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चर्चा केली जाते. ती स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण जर चर्चा केली ना तर माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय जिथे 2 संघ लढत आहेत. एका बाजूला आहे पाबळ पॅन्थर्स आणि त्यांच्या साथीला आहे संघ NB वॉरियर्स. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतो आहोत. वळत असताना मात्र आपण पाहिलं ना तर पहिल्या इनिंग मधलं टार्गेट हे 61 धावांचं ठेवलंय. या 61 धावा बनवण्यासाठी NB वॉरियर्स या संघाकडून आघाडीला आलेले फलंदाज आपण पाहिलं ना तर सूर्यकांत आणि त्यांच्या साथीला पियुष कदम ही जोडी म्हटलं तर A1 जोडी धूमधडाका करण्यासाठी सज्ज होईल. मात्र या धूमधडाक्याला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज देखील पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील नाव आहे विजय. ज्याच्या नावातच एक विजन आहे तो विजय मैदानाच्या आतमध्ये वी फॉर विक्टरी असं देखील म्हटलं जातं. मात्र NB वॉरियर्स हा संघ देखील कमी नाहीये. या संघाकडे देखील असे काही पत्ते आहेत ना. चला थोडस स्पीडअप घ्या. जलद गतीने मॅच अंतिम कडे न्यायची आहे. आयोजन कमिटीने आम्हाला हा कॉल दिलाय. नक्कीच पियुष कदम सर्वाधिक कमी वयातील हा खेळाडू आहे. पहा असं म्हटलं आता ना की पत्ते आपण चर्चा करत होतो. काही प्रेक्षकांची देखील मागणी आली. असं म्हटलं आता ना की समोरच्याने ज्यावेळी बादशाह काढतो ना त्यावेळी आपला तुरुपचा एक्का काढायचा. आता मात्र खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने नाही तर राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार.
हा ठोकलाय विध्वंसक अविश्वसनीय अद्भुत आक्रमक षटकार. या 6 धावेने मात्र सुरुवात झाली आहे. पहा नहिल पे दहिला खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. जिथून मॅच संपली होती ना तिथून मॅच पुन्हा एकदा स्टार्टअप होते. टॉप ऑफ द गेम हा खेळ पाहायला मिळालाय. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. 6 धावा आल्यात. फलंदाज जर आपण पाहिलं ना तर नाव आहे पियुष कदम. सर्वाधिक कमी वय असलेला हा आयकॉनिक खेळाडू. नेहमीच असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य दिशेचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. चर्चा होईल. हो 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 याही वेळी आडव्या बॅटने व्हॉट द फ्यूज षटकार ठोकला याने. यावेळी या बॅटची रेंज पहा. आक्रमकता ही त्याची ठासून खऱ्या अर्थाने उत्तर आहे. आक्रमक अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा त्याचा मोह नेहमीच पाहायला मिळाला. 2 बॉल 2 षटकार हा खेळ पियुषने आपल्या हाती घेतलाय. मनगडातली ताकद दाखवली आहे. क्षमता आहे. कॅलिबर आहे. पुढचा बॉल आता मात्र विजय यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्यात. रिमझिम पावसाच्या सरी. या रिमझिम पावसाच्या सरीमध्ये बरंच काही दडवताही येतं आणि बरंच काही दाखवताही येतं. चर्चा होईल काय दडवता येतं आणि काय दाखवता येतं याबद्दलही चर्चा होईल. जाऊया पुढचा बॉल. हो 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 यावेळी पहा स्विंग आणि मिस डॉट बॉल. मी मगाशी म्हटलं होतं चार्ली चॅपल हे जगातील सर्वाधिक हसवणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलं. मित्रांनो त्यांनी नेहमीच सांगितलं की माझ्या आयुष्यातील त्या क्षणी पावसात जायचो ज्यावेळी मला रडायचं असायचं. कारण की माझे अश्रू हे दिसतच नसत आणि मी त्याच वेळी हसायचोही देखील. कारण की हसताना मी सगळ्यांना पाहिलंय. म्हणजे हा क्रिकेटचा आणि हा जीवनाचा सार आहे. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आली आहे ती धाव. एकूण धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल विजय यांच्या अगेन्स्ट स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. सूर्यकांत यांच्याकडे नजरा वळवल्यात. सूर्यकांत धुंदळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. गोलंदाजाला विनंती आहे थोडंसं स्पीडअप घेऊया. आपण मॅच अंतिम टप्प्यामध्ये न्यायची आहे. चर्चा होते. पुढचा बॉल. हो यावेळी पहा इन कठर डिलिव्हरी पडल्यानंतर ज्यावेळी बॉलने जो आहे ना ऑफस्टिक आणि ऑफस्टिक वरून लेग स्टंप कडे मार्ग वळवलाय. म्हणजे गोलंदाजाने आपल्या बोटांची जादू दाखवली आहे. किमया दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक देखील त्याने केलाय. धावफलकावरती धावसंख्या 13. 61 चा पाठलाग करायचा आहे. 13 तर लगावलेत. या ओव्हर मधला हा अंतिमचा बॉल. ओ चेंज ऑफ पेस बीट केलाय. डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ हा संपलेला आहे. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 24. बनवायचे आहेत 48 म्हणजे दाम दुप्पट. 24 बॉल 48. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवणं अनिवार्य असेल. सूर्यकांत आणि पियुष यांची जोडी NB वॉरियर्स या संघाला महत्वाचा किमया करून देईल. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे ना आपण चर्चा करतोय पाबळ पॅन्थर्स या संघाकडे देखील धबधबा आता मात्र सुसाट होणार आहे. चर्चा होईल पाबळ पॅन्थर्स या टीमच्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजन कमिटीकडून हा सातत्याने कॉल केलाय. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पाबळ पॅन्थर्स कडून. सुजित सुजित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साडी. हो यावेळी पहा काय कमालीचा बॉल. शशी याचा बॉल हा पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेटने लॉंग स्टॉप मध्ये बीट केलं गेलं होतं बिहाइंड द विकेट. मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजीची लय आहे ही फार सुंदर आहे. कारण की असं म्हटलं जातं ना की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं नेहमी हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरं म्हणजे टीका. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कितीही सुंदर खेळ करा जर ज्यावेळी तुमचा खेळ थोडासा खराब झाला तर तुम्हाला टीकेला समोर जावं लागतं. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा शशी. हो 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 यावेळी पहा
एक जबरदस्त अनाथोडक पोझिशन मध्ये आले आणि नंतर मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वन बाउन्स सरळ सीमारेषे पार आलाय तो चौकार. येथील धावा 4. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. पियुष या मॅच मध्ये डिसाइडिंग फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये त्यांची ही भूमिका राहिली आहे, जिथे गोलंदाजांवरती अटॅक करणं हा त्यांचा एक हतकंडा पाहायला मिळाला आहे. आणि आपण चर्चा करतोय ना पियुष या नावाची, आयकॉनिक खेळाडू आहेत NB वॉरियर्स या संघाकडे. शशील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हा तिसरा बॉल, काय रणनीती असेल. ओहो, यावेळी मिनी हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक अंडा निठेड कॅरी करेल तो झेल आणि संपलाय. पियुष यांचा खेळ डगआउटला जावं लागेल. पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा. नवीन बॅटर येथील नाव आहे सुजित शेडगे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी गाईड घेतील. एक महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर महत्वाची जागा भरून काढण्यासाठी. चला थोडंसं स्पीडअप घ्या. NB वॉरियर्स आपल्यासाठी हा कॉल आहे. बराचसा वेळ घेतलात आपण या मॅचच्या दरम्यान. सुजित शेडगे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. सुजित शेडगे आपण जर पाहिलं ना तर अनेक वर्ष आपल्या गावाला रिप्रेझेंट केलंय. निजरे गावचा हा सितारा पहा. आपण पाहिलं ना तर दक्षिण जावली हा विभाग नदीच्या पलीकडच्या बाजूला आपण जर चर्चा केली ना तर नक्कीच या विभागामध्ये या खेळाडूचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आणि सुजित शेडगे हे नाव का घेतलं जातं याचं देखील प्रात्यक्षिक आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की इन ॲट नंबर 3 वरती हा फलंदाज आलाय, तो आक्रमक आहे. 19 धावा या धावफलकावरती जरी लागल्या असल्या तरी 61 चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून साहिल. शशील पुढचा बॉल. हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षणासाठी संधी आहे, मात्र वन बाउन्स मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला तो खेळ पाहायला मिळाला. सुंदर खेळ पाहायला मिळालाय. या दरम्यान आपण 20 धावा धावफलकावरती पाहिल्या. या 20 धावेने मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत ते 20 आणि बनवायचे आहेत त्या 41. स्ट्राईकला मात्र असतील ते सूर्यकांत. पुढचा बॉल. चला थोडस स्पीडअप घेऊया. ओ यावेळी पहा भन्नाट वेग एक्सप्रेस केलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणारा गोलंदाज शशील याने मात्र धमक दाखवली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक बॉल अजूनही शिल्लक आहे, याची नोंद घ्या. येस, एक बॉल शिल्लक आहे. आमच्यापर्यंत आमचे स्कोरर अक्षय कदम यांनी मात्र महत्वाची भूमिका आजच्या दिवसामध्ये आणि त्यांना मात्र रिप्लेस देण्यासाठी आमच्या NB वॉरियरचे अमर यांची देखील मोलाची योगदान राहिलंय. कौतुक असेल या सर्व स्कोररचं. मात्र हा लास्ट बॉल, अंतिमचा बॉल या ओव्हरचा. ओ यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळला गेला. एक वेगळी हतकंडा. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 21 ही धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. आपण चर्चा करतोय ना 21 हा आकडा फार सुंदर आहे, शुभ आकडा मानला जातो. गुरुदक्षिणा ही 21 रुपयांची दिली जाते. चर्चा होईल आता कोणासाठी लकी आहे.
हो यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान या फलंदाजाने सांगितलंय, अरे खामोशी रहने दो मुझे, यकीन मानो मैं जवाब बडा बुरा देता हूं. याने मात्र जवाब दिलाय, उत्तर दिलाय, चेंडू ठोकलाय सरळ सीमारेषेपार, आलाय तो चौकार. 4 रन्स. मेहर सर, फर्स्ट कॉलिंग काय आहे आपलं? फर्स्ट कॉलिंग काय आहे आणि तोच निर्णय असेल जो अंपायरचा फर्स्ट कॉलिंग असेल, कारण की तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी आपण सक्षम नाही आहोत, त्यामुळे ऑन फील्ड अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन असं आपण ग्राह्य धरूया. आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. 2.1 चेंडूचा, माफ करा, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि दरम्यान धावफलकावरती 25 धावा लगावल्या गेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 36 धावा. 18 बॉल आणि 36चं समीकरण कशा पद्धतीने लढवलं जाईल? एका बाजूला NB वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला पाबळ पॅन्थर्स. या दोन संघांमध्ये होणारे हे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्वक युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. क्लॅश ऑफ टायटन साठी चाललेली ह्या लढत. यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 18 बॉल आणि 35 ची गरज. राज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहा, राज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना मात्र असं म्हटलं जाईल, चाय और राय हर जगह पे दी नहीं जाती. मैदानाच्या आतमध्ये राज गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळालाय. मॅच आता त्या सिच्युएशन मध्ये आहे. जर आपण पाहिलं ना तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहिलाय, जिथे मैदानाच्या काही ठिकाणी चिखल पाहायला मिळालाय आणि या चिखलामधून एक गोष्ट नक्कीच आठवते. हो यावेळी ऑन साईडला हा खेळलेला बॉल हलक्या हाताने. मी मगाशी म्हटलं ना की चिखल पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आठवते, या भर चिखलामध्ये धड बसताही येत नाहीये आणि धड चालताही येत नाहीये. अवघड सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या डिफिकल्ट सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर येण्यासाठी दमलोय म्हणून सांगता येणार नाहीये. तुम्हाला खेळायचंच आहे. डिसाइडिंग ओव्हर आहे. मैदानाच्या आतमध्ये मिळालेली एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल, फील्ड करेल. राज धुंदळे यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालंय. धावफलकावरती धाव संख्या 28 ही धावफलकावरती धाव संख्या. हो यावेळी जोरदार प्रहार आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ समालोचन कक्षाला घेतणारा हा वेध. चेंडू 1 बाउन्स आलाय तो 4. चौकार. 4 धावा. चला टीम, चला बॉल द्या. मॅच बॉल आले. मॅच बॉल घ्यायचा आहे. येस मॅच बॉल आलाय. नक्कीच आज मात्र दक्षिण जावली प्रीमियर रबर बॉलच्या या हंगामामध्ये आपण पाहिलं ना, अनेक वेळा एक बॉल द्यायचा आहे, 3-3 बॉल पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे किती उत्कंठ आहे. NB वॉरियर्स या संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. स्कोर कार्ड कडे नजर. NR वॉरियर्स या संघाकडे आपण नजरा वळवतोय. 32 धावा धावफलकावरती 32. हो यावेळी पहा काय कमालीचा फटका. असं म्हटलं जातं ना, रहा के पत्थर को चकना चूर होना चाहिए. अरे वार जो होना वो एक ही बार होना चाहिए. आणि इथे वार केलाय, प्रतिहल्ला केलाय, ठोकलाय ना तो षटकार ठोकलाय. कमालीचा फटका.
थँक्यू. या फलंदाजाने नाद फार थेट केलाय. जिथे धाव फलकावरती 38 धावा लगावल्या गेल्यात. वैयक्तिक 5 बॉलच्या पाठीमागे 12 धावा हा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि पुन्हा एकदा समीकरणामध्ये होईल बदल. हो, यावेळी आडव्या बॅटने शॉर्ट आर्म चॅक सरळ डिस्पॅच केलाय सीमारेषे पार. आलाय तो चौकार. 2 बॉल 2 मोठे प्रहार. मॅच मध्ये ट्विस्ट. 12 बॉल 19 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होतीये. आपण ऍक्शन रिप्ले पाहिला टीव्ही स्क्रीन वरती. कमालीचा हा 4 बॉल पाहायला मिळाला जिथे 4 धावा अंकित केल्यात. 42 धावा या 3 षटकांच्या पाठीमागे. आपण जर पाहिलं ना तर एका बाजूला येणार वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला पाबळ पॅन्थर्स या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. इथून स्टार्टर जी आखावी लागेल. आता मात्र गणित डिफिकल्ट आहे. अधिक आणि वजाबाकी गुणिले आणि भागाकार इथेच करायचा आहे. कारण की असं म्हटलं जातं ना की आयुष्याच्या शाळेमध्ये जात असताना त्रिकोण मिळाला, काटकोण मिळाला, सगळ्या प्रकारचे कोण मिळाले, मात्र दृष्टिकोन फक्त मैदानाच्या आतमध्येच मिळाला. हा दृष्टिकोन काय असेल इथून पुढचा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 12 बॉल आणि 19. कमालीची ही मॅच. आता मात्र उत्कंठा वाढली आहे. हु विल बी विन ऑन दिस मॅच. कोण जिंकेल हा सामना. चर्चा रंगली गेली आहे. एका बाजूला NR वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला पाबळ पॅन्थर्स. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आला इन ॲट नंबर 4 वरती नितेश बेलोसे. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. कमालीचा हा फटका. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. पीटीसीच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट जिथे ओव्हर द विकेटने अतिशय सुंदर ऍक्शन पाहायला मिळाली गोलंदाजाची. तदनंतर मात्र ऑन दी अप कमालीचा हा फटका. डाऊन द लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला आणि आल्या त्या 6. मॅच मध्ये आता ट्विस्ट. येणारे 11 बॉल आणि बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 13 धावा. 11 डिलिव्हरीज. हो, यावेळी पहा या गोलंदाज देखील कमी नाहीये. बॉडी लाईन गोलंदाजी आणि त्याने सांगितलंय अरे जपून टाक पाऊल मित्रा. इथून प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि वाट लावायला ही वेगळीच माणसं असतात. इथून पुढे कोण कोणाची लावणार वाट. इथे कन्झिक्युटिव्ह 2 डॉट बॉल आलेत. सुरुवात झाली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. दुमत नाहीये. येणारे बॉल आता शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 9. बनवायचे आहेत 13. 9-13 ची मॅच. हो, यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच ही सोपी नसते. तिला कठीण बनवायची असते. कठीण बनवल्यानंतर जे मिळालेलं यश असतं ना ते नेहमीच तुम्हाला प्रेरणा देत असतं. संघर्षमय योद्धा हा नेहमीच प्रेरणा देत असतो. इतिहास घेऊन वाचा. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला ना त्यांचा इतिहास वाचला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष योद्धा बनावं लागेल. हो, यावेळी पहा बॅडेज कॅच ड्रॉप झालाय. कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल येत आहेत. जवळजवळ 4 डॉट बॉल या ओव्हर मध्ये आल्यात. म्हणजे गोलंदाजाने पहिल्या बॉल वरती जो कडू कारलं खाल्लं होतं तदनंतर मात्र साखरेची देखील चव त्याने चाखली आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा हुक केला. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी. नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषे पार. आलाय तो चौकार आणि आता मात्र NR वॉरियर्स या टीमने मात्र सोडलाय तो निस्वार्थ असा श्वास. समीकरण बदललंय. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 6. 6 बॉल आणि 9 ची मॅच. चला थोडस स्पीडअप घ्या. पाबळ पॅन्थर्स या टीमला हा कॉलिंग आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. मॅच अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो ही मॅच फार क्रुशियल होणार आहे. यामध्ये दुमत नाहीये. येणारे बॉल आहेत 6. बनवायचे आहेत 9. 6-9 चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये एक चित्त थरारक सामना आपण पाहतोय. क्रिकेटिंग डिस्कस केलं जात आहे. पहा क्रिकेट डिस्कस होत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचं षटक कोण हाताळेल. हु विल वी डिसाइड
मैदानाच्या आतमध्ये अंतिमचं षटक कोण टाकणार याच्यावरती चर्चा झाली, विनिमय झालं एकमताने. एक नाव पुढे आलं आणि ते नाव आहे विजय, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. त्यांच्याच खांद्यावरती दिला या अंतिम ओव्हरचा भार. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 9. मॅच आता मात्र डिफिकल्ट आणि क्रिटिकल सिच्युएशन मध्ये. चला थोडस स्पीडअप घ्या विजय, थोडस स्पीडअप घ्या, बराचसा वेळ घेतलाय आपण. चला क्षेत्ररक्षक थोडस लॉंग मध्ये आहेत. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. इथे मात्र काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये ही कॅच नाही मित्र, तू मॅच सोडलीस. आणि थर्ड नंतर मात्र आलाय तो चौकार. 4 धावा. आता मात्र या खेळाडूसाठी आपण किरण सर एवढंच म्हणू शकतो, नशिबापेक्षा जास्त जर मिळवायचं असेल ना तर त्याच्यापेक्षाही जास्त मेहनत करावी लागते. हिशोबापेक्षा जास्त मेहनत केली तर नशिबापेक्षाही जास्त मिळतं. हिशोब तुमचा इथे केलाय तो 4 धावांचा, म्हणजे येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 5. ओहो इथे डॉट बॉल आलाय, मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 5. 4-5चं इक्वेशन. एक हार्ड हिटिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच रोखली गेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विजय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. डिसाइडिंग ओव्हर. 4 बॉल 5ची गरज. ओ यावेळी धुंडो धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये पहा, असं म्हटलं जातं ना, कुछ रास्ते इस तरीके से होते हैं जहां पर आपको खुद ही चलना पड़ता है, क्योंकि वो रास्ते में ना भाई ना बहन ना माँ ना साथी कोई नहीं आ सकता. कुछ रास्ते ऐसे होते हैं जहां आप और आपकी हिम्मत. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 5. 3-5ची मॅच. ओहो यावेळी जोरकस प्रहार. चेंडू सरळ सीमा रेषेपार आलाय तो षटकार. आता मात्र मी म्हणेन काही वेदना असतात ना, त्या सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही, अशी वेदना दिली आहे पाबळ पॅन्थर्स या टीमला. इथे मात्र झालाय तो विजय. NR वॉरियर्स टीमने मात्र इथे मिळवलाय तो विजय. आणि पाबळ पॅन्थर्स कन्झिक्युटिव्ह सेकंड लॉस्ट मॅच होतीये आणि त्यांचा संघर्ष मात्र कमालीचा पाहायला मिळालाय. या संघर्षाला असेल सलाम. आणि विजयाला मात्र जो गवसणी घालतोय संघ, कन्झिक्युटिव्ह 2 विजय मिळवलेत ते NR वॉरियर्स या टीमने. त्यांना देऊया इथून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा देखील किताब आपण देणार आहोत. या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय, पटकवलाय सुजित शेडगे. 10 बॉल आणि 26ची खेळी करणारे सुजित या आपल्याला दिले जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा